जामखेडचे राम शिंदे यांच्या पाठोपाठ आता ईव्हीएम पडताळणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरीतील उमेदवार प्राजक्त तनपुरे आणि कोपरगाव मतदारसंघातील उमेदवार संदीप वरपे यांनीही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे अनामत रक्कम भरून अर्ज केले आहेत। तनपुरे यांनी 5 मतदान केंद्रावरील ईव्हीएम तर वरपे यांनी एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केले आहेत। राहुरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नंबर 2ची मते मिळवलेले उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी मतदारसंघातील 5 मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला आहे। त्यासाठी त्यांनी एका मतदान केंद्रासाठी 47,200 असे 5 मतदान केंद्रांचे 2,76,000 रुपये शुल्क भरलेले आहे। तसंच कोपरगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नंबर 2चे मते मिळालेले उमेदवार संदीप वरपे यांनी देखील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीबाबत अर्ज दाखल केलाय। त्यासाठी त्यांनी 47,200 रुपये शुल्क प्रशासनाकडे भरलं आहे। या पडताळणीचा निकाल काय येणार आहे हे तर 45 दिवसानंतर पाहता येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, मानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहिल्यानगर। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध। तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।